संध्याकाळचे 5:15 झाले आणि चपात्या झाल्या. वरण भात स्वतःला मांजरीसाठी मी लवकर चपात्या गेल्या, कारण का म्हटलं तिला आज खराब झालं ना सगळं, तर आणायला कोण नसतं. तर मी हिचं आहे ना गुलाबजामुन बनवणार होते, पण थोडा प्रॉब्लेम झाला, बनवणार नाही. तर मी हे असं तोडून घेते. मस्त झालं पण 1 लिटर दूध, गाईचं दूध होतं. आणि आता हिला फोडते आणि आज मी बनवणार आहे हिचं काय बनवणार सस्पेन्स बात तो सही है. एवढं पनीर निघालं चांगलं माहितीये का. हे पनीर तरी पण 70-50 रुपयाचं असं, जास्त 50 पेक्षा 1 लिटर दूध असतो बरं निघालं. आता मी ह्याच्यात बनवणार आहे रसगुल्ला. आता हे दाखवते तुम्हाला काय करते. आता हे पनीर आहे, मी असं हे ना हे त्याच्याने मसल केली, म्हणजे खूप सॉफ्ट बनवायचे मला, क्रीमी. आता मी प्रोसेस चालू करते. त्याला साधारण 10 मिनिटं तरी जाते. असं करून भाजी बनवूया. मळून घेतला त्यावेळी टाकले एकदम सॉफ्ट. अरे ती वरती गेली, वरती जाऊन खाली गेली. ती येईल नंतर. त्या दिवशी आपण शोधत होतो ना तिला, कशी बघितलंस ना ती तेवढी हे झाली, ती एकदम पॅनिक झालेली तेव्हा, है ना. दुकानात नाही गेलास? नाही जायचं. एवढी तयारी करून पावडर बिवडर लगा के पावडर नाही लावणार. काय बोलतो, खरं सांग. तोंड दुखत मग असंच इथलं चमक रहा एक. माझा व्हिडिओ बघतोस की नाही? काय नाही बघत? तुझ्याकडे मोबाईल नाही ना? कोणाकडे मोबाईल? पप्पा कुकर पण झाला ते गोळी पण गेलेला का टाइम नाही लागली जास्त. एवढे सॉफ्ट आहे ना, ही दुधावरची साय असते, म्हणजे 1 लिटर दूध आटवत असतं ना तेवढं सगळी साय मिळाली असते आपल्याला. छोटूसा झालंय देव बाप्पाला. किती झाले ते? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 झाले मोठे मोठे.
गेले आपले मस्त रसगुल्ला. आता आपण कॅमेराच नव्हतं चालू केलेलं, तर तेवढं पाहून टाकलं याच्यात गॅसवरती आणि एवढे चार बाऊल पाणी ओतायचं आपल्याला त्याच्यामध्ये लागतं त्याच्यामध्ये. दिसते का? आता 4 बाउल पाणी होते आपण गॅस करते. कडे येईल असं एकदम एकदम पोस्टमध्ये. तेव्हा आपल्याला जाऊन टाकायचं रसगुल्ला टाकायचे ते जे बनवलेले आहेत ते आणि त्याला चांगला कड येऊ द्यायचं म्हणजे शिजवून घ्यायचे पण ठेवायचे. म्हणजे दाखवतेच पुढची प्रोसेस कशी आहे. पाण्याला उकळली चांगले आणि बघू शकते दाखवते उकळलं ना. आता ह्याच्यामध्ये एक आपण सोडू हळूहळू सोडू. गॅस मिडियम करू. आणि ह्याला 10 ते 15 मिनिटं फुलू द्यायचं. बघा लगेच फुलायला लागतात, छानपैकी होतील मस्त. ह्याच्यावर आता आपण झाकण ठेवूया. झाकण ठेवू त्याला 10-15 मिनिटं शिजू दे मस्त. भाजीला भरलेलं वांग करणार आहे त्याच्यासाठी आता आलं लसणाची पेस्ट करते आणि त्याच्यात सुकं खोबरं टाकते भाजून आणि शेंगदाणे पण टाकते भाजून आणि कांदा टाकूया. त्याच्यात कट केलाय 3च वांगे तर तो कोण खाणार माहितीये का? आई, मी आणि बाबा बस. पण मी असे कमी आहेत कारण का 2दा भाजी झाली. तर आता भाजी बघितली तर काय नाही तर वांगी घेतली म्हटलं ठीक आहे. बाबांना आईला आणि मला जाईल. ते लोक खात नाही ग्रेव्ही खाणार आहे. तर मग त्याचं करते मस्तपैकी भरलेलं वांग करते आणि हे तर शिस्तच आहे. तर बघा तुम्ही मी कशी काय करते ते. व्हिडिओ कधी कधी मोठा होऊन जातो. ऍक्च्युली मला पूर्ण दाखवायला मजा येते, अर्धवट दाखवायला नाही होते. आणि हे जे मी पनीर एकदम हे केलं ना हाताने बघा किती क्लीन आहे ना. मलाही होत तर आता मी भाजून घेते, कोंबडा भाजून घेते आणि शेंगदाणे भाजून घेते. त्याचं वाटण करायला हात लावलेलं सगळं वाटण होते. वाटण्याचं केलं शेंगदाणे हे बघा ते बघा असं वाटतंय मला कुठे केलं ते बघा ते का वाटतं का इकडेच चालतं माझ्या टॅलेंट ते बघा पडला दाखवून पडला ते बघायचं झाल्यास मग दाखवते. ओ माय गॉड डबल टिबल चोबल ओ हो भाई साहब एकच नंबर. इसको बोलते हैं रसगुल्ला, इसको बोलते हैं रसगुल्ला. अभी इसको पलटी करेंगे. मस्त झाले ते एकदम सॉफ्ट. येस मस्त झाले ते एकदम दुकानातल्या सारखे झालेत छानपैकी. डबल झाले जेवढे आपण केलेले त्याच्यापेक्षा डबल पलटी करून घेतलेत. हा आणि ओ हो भाई साहेब मस्त झाले. आता ह्याच्यात आपल्याला वेलची पूड टाकायचे जरा आणखी होऊ दे थोडेसे मस्त होतील ना. छान झाली. करा रेसिपी तुम्ही पण कधी. कसले भाजी चालेल मी पहिल्यांदा केले तेवढे म्हणजे आधी एकदा केलं नाही की मी फ्लॉप झालेली कारण का त्याच्यात मी चुकीचं बघितलेलं युट्यूब वरती मैदा टाका हे टाका ते
काहीच टाकायचं नाही, काहीच, एकदम सिम्पल रसगुल्ला, एकदम सिम्पल. आणि किती दिवस झालेले माहितीये का माझ्या मनात होतं रसगुल्ला खायचा, रसगुल्ला खायचा. ते बिग बाईट प्रोग्राम बघते ना युट्यूबला, सगळ्या FB ला, त्या सगळ्या ना मस्त रसगुल्ले वगैरे असं दाबून निचोड निचोड काय खातात. मला पण असं झालेलं, अरे कधी खाईल. तर मी त्या दिवशी दिनेशला म्हणजे दिनेश आता पेमेंट झाल्यानंतर रसगुल्ला खाऊन मी, लास्ट टाइम मी बोललेली गुलाबजामुन घेऊन आलेला, तर रसगुल्ला खायचा होता. तर दिनेश म्हणला ठीक आहे. आणि आज सोमवार आहे आणि दूध सकाळीच फुटले 1 लिटर. मी तुम्हाला सगळं दाखवलं तसं बांधलं वगैरे. त्याच्याच मी रसगुल्ला बघितला, तर एकदम सिम्पल मध्ये ऑसम झाले, ऑसम ऑसम, एक नंबर फुटले, एकदम डबल टिप. आता ह्याच्यात फक्त वेलची टाकायची ना, मस्त वेलची टाकते त्याच्यामध्ये, छान झाले. आणि रस पण एकदम आतमध्ये पर्यंत गेला असेल, मस्त मिसळून खायचं. तर त्यात आता वेलची टाकते मी. तिथे ठेवू का? मग तिथे ठेवणार, मोबाईल खाली पडून जाईल, म्हणून मी मोबाईल आता इथेच ठेवते. तुम्ही बघा काय माझी रेसिपी चिंबुकला डब्बा. पडतच राहते माझ्या मेथीची पूड टाकते मस्त. ऍक्च्युली मी खुश काय माहितीये का, मला थोडीशी भीती होती, होते की नाही, होते की नाही. वैसा हो गया हो गया हो गया. मतलब कुछ तो टैलेंट है लड़की में, कुछ तो टैलेंट है लड़की में, वैसा हो गया. होना चाहिए, टैलेंट होना चाहिए थोड़ा, तो ज्यादा नहीं, थोड़ा थोड़ा. रसगुल्ला शीत रसगुल्ला. आज आम्ही बंगाली झालं रसगुल्ला खायला. राहू दे आपण आता गॅस बंद करते. हे झालंय, त्याचं वाटण घेते केली नको वाटण. मी तर सांगितलं आलं लसूण मिरची ह्याच्यात टाकलेली, चवीनुसार टाकायचं, चवीनुसार. आता हे घर फक्त पिळून घेते मिक्सरला. आणि अजून कसं होतं, तर मी आज काहीच खाल्लं नव्हतं, चहा पेलेली फक्त. आणि सकाळी मी तुम्हाला सांगितलं ना, खारीक आणि खोबऱ्याचे पुढे वाटी भरून खाल्ली. एनर्जी आली भाई, एनर्जी. आता त्याच्यात मी मसाला पण टाकते आणि मीठ हे टाकते, हळद टाकते. वाटी बाईक फोटो बनते, काही नेहमीच खराब होते. हळद टाकली अशी. आणि आपल्याला भरायचंय त्याच्यामध्ये, आणि मसाला, आगरी मसाला दिसते का, अर्धवट दिसते. मिरची टाकली आपण, म्हणून जरा बेताचं टाकते. बेताचं म्हणजे पाहिजे थोडंसं. कांदा पण आपण घेतलाय. हा कांदा आहे आता, हा कांदा कापलेला आहे मी बारीक. त्याच्यामध्ये हे वाटण टाकायचंय. आणि कोथिंबीर मेन कोथिंबीर राहिली. याच्या पिशवीमध्ये बांधून ठेवलं पण खराब नाही होत. न्यूजपेपर पाहिजे होतं ऍक्च्युली. कोथिंबीर भरपूर टाका बाबा, मग ते द्या एवढी अशी कोथिंबीर. एवढी टाक. कवळ्या दाणे असल्या कोथिंबीर पण टाकायच्या, बिंदास टाकतात. कवळ्या टाकायच्या. त्याच्यातच आता आपल्याला गूळ टाकायचं, जर चवीनुसार गूळ टाकला ना आणखी मस्त लागते. कधी पण बघा, ही रेसिपी माझ्या सासूची, सासूपेक्षा म्हणजे बदलापूरवाली मावशी आहे ना, तिने रेसिपी माझ्या तुम्ही बघितलेलं, बनवली नव्हती, मी बघितलेलं ती काय काय टाकते. मी बघितलेलं त्यांनी कशी केलेली. थोडाफार फरक टाकते, पण मोस्टली अशीच आहे. गुळ एवढा दिसते पण एवढा नाही टाकत, एकदम नावाला टाकते. तुमची खूप लागते बस त्याने. मस्त गुळाने टेस्ट छान.
आणि आपण याचं वाटण करूया. वाटण बनाएंगे, वाटण बनाएंगे. हे बघा वाटण झाले मस्त. आता हे वाटण कांदा टाकायचे. आणि हा मी ह्याच्यात मीठ पण टाकलेलं तंदूरचं. मी विसरले तुम्हाला सांगायला. नंतर माझ्या लक्षात आलं त्याला लावायचं आहे. मी त्याच्यात तेल टाकायचं. त्याच्यात आणि हे मिक्स करून घ्यायचं. कांदा कांदा तेवढा छान लागतो ना शिजल्यावर. मस्त लागतो कांदा. आता दूध त्यात मिक्स झाला. आवाज वगैरे सगळी आता हे आपण मी कापून पाणी ठेवली वांगी. आता ही आता अशी भरायची. असं लावायचं. आणि ना टेन्शन नको घेऊ. आपल्याला नंतर ह्याच्यात अंदर थोडासा लाईट होते पण आणखी अंदर गोरी पण सिंपल रेसिपी सांगितली. मस्त पटापट आणि हे असंच राहते. हे लागणार आहे तेल टाकते. पाहिजे टाकते. जास्त नाही टाकायचं. तेल गरम होते. त्याच्यामध्ये अशी राईट टाकूया आपण. आता ना माझा स्वयंपाक पूर्ण झालेला आहे. वरण भात उकड्याची चपाती भाजीची आता बघून झाली. राई टाकायची जराशी. तुम्हाला पटेल तशी. थंड सगळं फ्रीज मध्ये जातो. थंडा थंडा पाहिजे. थंडा थंडा गॅस व्हिडिओ मोठा होतो माझा. मला टाकले त्यामध्ये. तीन वाजले. त्याच्यात आता आपण मसाला टाकतो. आणि त्याच्यात ना जरा मसाल्यामध्ये जे पाणी आहे ना थोडंसं पाणी टाकते. आणि ठेवायचं जल्दी न होणार. ओके तेवढं पाणी. आता ह्याला आपण झाकण लावून टाकूया आणि 2 शिट्या घेऊया आणि वाफ घेऊया. वाजता झाले स्वयंपाक ते सगळ्यात झाले. पण मांजर कुठे तुम्हाला दाखवतो मी. हा वाफ वरती गेला मांजर. खाली विद्या असेल तो. कारण की ती मांजरं ऐकतच नाही. त्याची पळते पिल्लांसकट तिला वरती घेऊया. मला टेन्शन आहे. तिला तर पडणार नाही.
मला सारखं बघावलं 7 दिवसांनी जागा चेंज करते तर मॅडमने जागा चेंज केलेली अशा तऱ्हेने हा बघ गोष्टी नाही चालू ते ऐकतच नव्हतं सारखी पेडला उगत पडण्यापेक्षा बाई जाऊन बस तिथे वरती कुकरच्या शिट्ट्या होत आहेत भाजी झाली तर फक्त साफसफाई साफसफाई म्हणजे बघा धुते केस विंचरले आणि असं स्वयंपाक रेडी आहे आजचा सोमवार आज सोमवार आहे तर आज लवकर झालंय है ना खरं बेत वेगळा होता कारण का हे देवाच्या पुढे तांदूळ असतात ना ह्याची मी खीर बनवते पण खीरदार केला तर मग रसगुल्ला बनवला है ना माझ्या शंभूला पण आज रसगुल्ला खायचा असेल सगळं किसमिस विंचरते मस्तपैकी आणि तुम्हाला दाखवेलच मी नंतर कसं काय आहे ते तर अशा तऱ्हेचा ब्लॉग आणि मी एवढं करते प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा ओके एकदम सिम्पल मध्ये ब्लॉग असतो जास्त एडिटिंग नाही काय नाही मी तुम्हाला कुठे कन्फ्युज करत नाही किंवा काय करत नाहीये तर लाईक आणि शेअर करत जा सबस्क्राईब करत जा प्लीज तुमच्या एक सबस्क्राईबने माझं खूप भलं होणार आहे तुमच्या एक लाईकने होणार कमेंटने होणार आहे मला जर वाटत तर पुढे मी ब्लॉग साथ ठेवा तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा पिक्चर पण छान लागलं मस्त तुमची वाफ आलेली तर लगेच बंद करते मी गॅस देखो देखो जानम हम दिल अपना तेरे लिए लाए लाए चलो गॅस पण मतलब भाजी झाली सगळं झालं दिल अपना तेरे लिए लाए सोच सोच दुनिया में क्यों आए तेरे लिए आए चला लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये तर आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडलाच असेल तर प्लीज लाईक सबस्क्राईब कमेंट करा कमेंट्स करून सांगा मला सांगा ओके भेटूया आपण उद्याच्या न्यू ब्लॉग मध्ये बाय टेक केअर काळजी घ्या स्वतःची बत्ती झाली आणि आता नैवेद्य दाखवते चलो ठेवले तर रसगुल्ले आणि फ्रीज मध्ये ठेवायचे म्हणजे ठेवलेले आता परत येतील बाबा चांगलं भरलंय जामते आणि आजचा ब्लॉग झालेला आहे आय होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी दुपारचा ब्लॉग आता कंटिन्यू केलेला तर 2 पार्ट मध्ये झालेला तर आधीचा दाखवता आज मी मेथीचे लाडू रसगुल्ला आणि भरलेली वांगी दाखवली आय होप तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा बाय टेक केअर